आता आपण बघत आहात 24 लोकव्यासपीठ 20 जिल्ह्यात 313 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले. गावोगावी राजकीय गणिते तापली. धुळे तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले असून तब्बल 313 ग्रामपंचायतीच्या प्रभाग न्याय सदस्य आरक्षण सोडतीचा अधिकृत कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. महाराष्ट्र अधिनियमातील कायदेशीर तरतुदीनुसार ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग म्हणजे ओबीसी प्रवर्गाची 27% पर्यंत जागा मर्यादित ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण आरक्षणाची मर्यादा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी एकत्रित 50% अधिक होणार नाही याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहे. या आरक्षण सोडतीमध्ये वर्ष 2024 मध्ये मुदत संपलेल्या 95 ग्रामपंचायती आणि फेब्रुवारी 2026 मध्ये मुदत संपलेल्या 218 ग्रामपंचायती अशा एकूण 313 ग्रामपंचायतीचा समावेश झाले आहे. या धुळे जिल्ह्यात 4 तालुके आहेत. शिरपूर, शिंदखेडा, साक्री आणि धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना अतिशय वेग आला आहे. आरक्षण जाहीर होण्याकडे गावाचे आता लक्ष लागून बिगर अनुसूचित क्षेत्र आणि अंशतः अनुसूचित क्षेत्रातील या ग्रामपंचायती आहेत. प्रशासनाने आरक्षणाची ही सोडत जाहीर केल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण कमालीचे तापू लागले आहे. स्थानिक दिग्गजांचे प्रभाग महिला किंवा राखीव प्रवर्गासाठी आरक्षित होणार आहे. सर्वसाधारणसाठी सुरक्षित राहणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुका निहाय ग्रामपंचायती. धुळे तालुक्यात 96, शिंदखेडा तालुक्यात 86, साक्री तालुक्यात 78, शिरपूर तालुका 53, एकूण 313. सर्वाधिक ग्रामपंचायती संख्या धुळे तालुक्यात आहे. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सुद्धा जाहीर झाला आहे. सोडतीचा कार्यक्रम याप्रमाणे राहील. 8 जून आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष ग्रामसभा रितसर सूचना जाहीर नोटीस गावात प्रसिद्ध केली जाईल. 12 जून 2026 ग्रामपंचायत ग्रामसभा बोलावून जाईल. तहसीलदार यांनी प्राकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्यक्ष आरक्षणाची सोडत काढली जाईल. यामध्ये एसटी, एससी, ओबीसी या सर्व प्रवर्गातील महिलांसह सर्वसाधारण महिलांचे आरक्षण चिठ्ठी टाकून निश्चित केले जाईल. 17 जून 2026 प्रभागातील आरक्षण प्रारूप अधिसूचनेला जिल्हाधिकारी अधिकृत मान्यता देतील. 19 जून प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप नागरिकांच्या माहितीसाठी अधिकृतपणे प्रसिद्ध केले जातील. 19 जून ते 25 जून घोषित करण्यात आलेल्या प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत स्थानिक नागरिकांना आपल्या हरकती व सूचना प्रशासनाकडे दाखल करता येईल. 3 जुलै 2026 प्राप्त झालेल्या सर्व हरकती सूचनांवर उपविभागीय अधिकारी कायदेशीर सुनावणी घेऊन आपले अंतिम अभिप्राय नोंदवतील. 8 जुलै 2026 उपविभागीय अधिकाऱ्यांचे अभिप्राय विचारात घेऊन जिल्हाधिकारी अंतिम अधिसूचना नमुना नंबर ला मंजुरी देतील. 10 जुलै 2026 जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचना आणि प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध केले जाईल. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांची थेट देखरेख. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की जिल्ह्यातील ग्रामपंचायती निवडणुकांची संपूर्ण आरक्षण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल. या महत्त्वाच्या प्रक्रियेवर संबंधित तालुक्याचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार हे स्वतः बारीक लक्ष ठेवून असतील. त्यांच्या थेट देखरेखीखालीच गावांमध्ये प्रभाग आरक्षण निश्चित केले जाणार आहे. कोणत्या प्रकारचे गैरप्रकार होऊ नये म्हणून संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे आणि राजकीय इच्छुकांना प्रशासकीय
कामकाजावर पूर्ण विश्वास ठेवता येईल.